वंध्यत्वावर उपचार चालू आहेत, भरपूर टेस्ट झाल्या आहेत, सगळ्याच नॉर्मल आहे, डॉक्टरही बदलले, तरी अजून आपल्याला पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट काही आलेली नाही आहे. हा काळ असतो मानसिक तसंच आर्थिक थकव्याचा, वारंवार ट्रीटमेंट घेऊनही निगेटिव्ह आलेल्या टेस्टच्या निराशेचा. आज मी बोलणार आहे की वंध्यत्वावर बरंच उपाय करूनही जर यश येत नसेल तर आपलं पुढचं पाऊल काय असेल. नमस्कार, मी डॉक्टर आरती पारख, वंध्यत्व निवारण तज्ञ. गेल्या 15 वर्षात ओपीडीत अनेक पेशंटच्या मनात हे प्रश्न आहेत की मॅडम, आम्ही 10 वर्ष झाली ट्राय करतो आहोत, बरेच आमच्या ह्या फाईलले सगळे रिपोर्ट आम्हाला नॉर्मल सांगितलेले आहेत, तरी अजून राहिलेले नाही, तर नेमकं आम्ही पुढे काय करायचं. अशी ही पेशंट खूप थकलेली असतात, निराश झालेली असतात, ट्रीटमेंटवर स्वतःवरचा विश्वास त्यांचा गेलेला असतो. या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपलं पुढचं पाऊल काय असलं पाहिजे, ज्याने आपली ही आशा पूर्ण होईल आणि आपले आई वडील बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्या टेस्ट नॉर्मल आहे, पण हे खरंच आहे का? पुन्हा तपासणी करण्याची गरज आहे. म्हणजेच काही ॲडव्हान्स तपासण्या आहेत, ज्याच्यात DNA फ्रॅगमेंटेशन टेस्ट, एंडोमेट्रियल डॉपलर स्टडी, डायग्नोस्टिक हिस्ट्रोस्कोपी किंवा इरा, PGTA ह्या ॲडव्हान्स तपासण्यात आपल्याला काही वेगळा मार्ग सापडू शकतो. नंबर 2, एका डॉक्टरकडे सातत्याने फॉलोअप केला आहे का? बऱ्याचदा फार लवकर डॉक्टर बदलल्यावर वेगवेगळे डॉक्टर, वेगवेगळ्या तपासण्या, वेगवेगळे औषधं घेतली जातात. कुठलाही प्लॅन हा पूर्ण होत नाही आणि हेच अपयशाचे कारण असू शकते. त्यामुळे एक चांगला अनुभवी डॉक्टर निवडा, त्यांच्याबरोबर एक ट्रीटमेंटचा प्लॅन ठरवा आणि तो अर्धवट न सोडता पूर्ण करा. याने यश मिळण्याचे चान्स नक्कीच वाढणार. कारण की एक डॉक्टर जेव्हा तुम्हाला ट्रीटमेंट देत असतो, पहिली ट्रीटमेंट ही त्याच्यासाठी सुद्धा एक शिकण्याची फेज असते. त्याच्यातनं सुद्धा काही नवीन अडचणी त्याच्यासमोर येऊ शकतात आणि त्याच्यावर उपचार करून तो तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या सायकलमध्ये सक्सेस देण्याचे चान्सेस नक्कीच वाढतात. या व्यतिरिक्त जर आपण प्रत्येक वेळेस डॉक्टर बदलत राहिला तर त्या डॉक्टरला तुम्हाला समजण्यासाठी एक सायकल परत वेस्ट होण्याचे चान्सेस असते. तिसरं म्हणजे ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी योग्य आहे का? बऱ्याचदा काही जोडपी रिपीटेड IUI करत असतात. IUI ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याच्यात त्याला लिमिटेशन्स आहे. त्यामुळे योग्य वेळी जर IUI सक्सेस होत नसेल तर IVF करण्याचा निर्णय हा जास्त फायदेशीर ठरतो. बऱ्याच वेळा उशिरा IVFचा निर्णय घेतल्याने आपली एक क्वालिटी क्वांटिटी कमी झाल्यावर अपयश येण्याचे चान्सेस वाढतात. IVFमध्येही एम्ब्रिओ क्वालिटी, स्टिम्युलेशन प्रोटोकॉल, एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी हे बारकावे यश देतात. नंबर 4, लाईफस्टाईल फॅक्टर्स तर आपल्या अपयशाचे कारण नाही आहे ना. कारण की वारंवारचा स्ट्रेस, अपुरी झोप, ओव्हर इटिंग म्हणजे जंक फूडचे अतिरिक्त सेवन, मद्य किंवा स्मोकिंग ह्या गोष्टीमुळे आपले शरीर हे प्रेग्नन्सीसाठी म्हणजे स्त्रीमध्ये स्त्रीबीजाची गुणवत्ता किंवा एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी हे हॅम्पर करून आणि पुरुषामध्ये पुरुषबीजाची गुणवत्ता हॅम्पर करून अपयशाचे कारण ठरू शकतात. यामुळे जर दैनंदिन सवयीमध्ये आपण पॉझिटिव्ह सवयीचा समावेश केला, आपली लाईफस्टाईल इम्प्रूव्ह केली तर आपल्या सक्सेसला मदत मिळते. त्यामुळे IVF करताना योगा म्हणजे डीप ब्रीदिंग जे हॉर्मोनल स्टेटस आपलं कंट्रोल करतं, मेडिटेशन ज्याने एक सकारात्मकता येते, या गोष्टीचा जर आपण समावेश केला तर आपला स्ट्रेस फॅक्टर कमी होतो, आपली झोप व्यवस्थित होते, ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि आपल्याला योग्य जे रिपोर्ट्स असतात, जे शरीर हवं असतं, जे एका बाळाला ग्रहण करून वाढवू शकेल ते तयार होतं. आपण योग्य ठिकाणी ट्रीटमेंट घेतोय का? योग्य म्हणजे योग्य डॉक्टर व योग्य सेंटर. डॉक्टर म्हणजे जो IVF किंवा इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये स्पेशलिस्ट आहे. सेंटर जिथे फुल टाईम एम्ब्रिओलॉजिस्ट आहे, जिथली टीम IVF पेशंटला हँडल करण्यासाठी ट्रेंड आहे. लॅबमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या यशामध्ये भर टाकतात. तर जेव्हाही आपण ट्रीटमेंट करतात ह्या गोष्टींचा विचार नक्की करा. आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, कधी ॲक्सेप्ट करायचं आणि पुढचा मार्ग रेखाटायचा. ॲक्सेप्ट करायचं म्हणजे काय की जेव्हा आपले IVF डॉक्टर प्रयत्न करत आहे, आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपाय करतोय तरी फेल होत आहेत, तर त्यात बऱ्याचदा एक क्वालिटी किंवा एम्ब्रिओ क्वालिटी हा मोठा भाग असतो. त्यामुळे डॉक्टर तुम्हाला एक डोनर किंवा स्पर्म डोनर किंवा एम्ब्रिओ डोनर ह्याचा सल्ला देतात.
हा नक्कीच भावनिक निर्णय असतो, पण याच्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरशी मोकळ्या मनाने चर्चा करा, आपल्या शंका त्यांच्यासमोर मांडा आणि ह्या पर्याय समजून घ्या. कारण की मातृत्वाचे सुख लाभण्यासाठी हा एक बऱ्याच जोडप्यांसाठी आवश्यक पर्याय असतो. तर शेवटला हे सांगेन की माझा 15 वर्षाचा अनुभव सांगतो की असे जोडपे जेव्हा माझ्यासमोर फाईल घेऊन येतात, त्यांनी खूप वर्ष बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केलेली असते, आत्तापर्यंत सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात, तेव्हा आपण जे खोलवरचे टेस्ट करतो, जसं एंडोमेट्रियल डॉपलर आहे, हिस्ट्रोस्कोपी आहे, AMHची टेस्ट आहे, स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन आहे, तेव्हा आपल्याला काही ना काही क्लू मिळतो आणि त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करून आपला जो ट्रीटमेंट प्लॅन आहे तो सक्सेस होतो. बऱ्याच जोडप्यांना जेव्हा एक क्वालिटी खूप कमी झालेली असते किंवा स्पर्म क्वालिटी कमी झालेली असते, त्या लोकांना आपण डोनर घेण्याचा सल्ला देतो. डोनर निवडताना सुद्धा आम्ही हा सांगतो की हे तुम्हाला मॅच होईल. मग मॅच कसं? तर तुमचा जो कलर आहे, केसांचा कलर, स्किन कलर, डोळ्यांचा कलर, नंतर रक्तगट, हे आपण मॅच केलं जातं. त्यानंतर जे डोनर आहे हे वयाने 30 वर्षाच्या खाली असले पाहिजे किंवा त्यांच्या काही ब्लड टेस्ट असतात त्या नॉर्मल असणं गरजेचं आहे. त्यांच्या आधीचे जर मुलं असतील तर ती मुलं चांगली आहेत, त्यांना कुठलाही आजार नाही, हे आपण चेक करून घेतो. तर ह्या पद्धतीने डोनर सिलेक्शन केलं जातं आणि ही गोष्ट किंवा ही ट्रीटमेंट पद्धती हे फक्त डॉक्टर आणि जोडप्यांमध्ये झालेला संवाद असतो. हा कॉन्फिडेन्शियल ठेवला जातो. याचं बाहेर किंवा दुसऱ्या जोडप्यांशी कधीही चर्चा केली जात नाही. तेव्हा माझा हा सल्ला राहील की हार मानू नका, निराश होऊ नका. बऱ्याचशा ॲडव्हान्स टेस्ट किंवा ॲडव्हान्स ट्रीटमेंट ज्याच्यात हिस्ट्रोस्कोपी आहे, PGTA आहे, इरा टेस्ट आहे, याच्याने आपल्या ट्रीटमेंट सक्सेस होऊ शकतात. किंवा जर क्वालिटीत प्रॉब्लेम असेल तर डोनरचा उपाय नक्कीच आपल्याला मदत करतो. तेव्हा हार नक्कीच मानू नका. योग्य डॉक्टर व योग्य सेंटर निवडा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पालकत्वाचं सुख मिळेल. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. मी नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.